आज वट आहे आपली, राज्यात पण वट आहे, देशात पण वट आहे आणि जगात पण वट आहे. तुम एक को मारेंगे तो हम 100 के मारेंगे, हे जे आपल्या मोदीजींनी म्हटलं होतं ते दाखवून दिलं. तारा है तारा ही रहेगा, तारा है तारा ही रहेगा, सूरज हमेशा चमकता रहेगा, कश्मीर हमारा है हमारा ही रहेगा. या पद्धतीनं हे चारी मुंड्या चित करून पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम केलं. त्या पद्धतीनं आपल्यामध्ये लक्षात आलं असेल की शेवटी लढाई जरी झाली असती तर 10 दिवसच्या वर पुरती नाही. सगळ्यांना लक्षात येऊन गेलं होतं. मग म्हणे एरंडोली करा, जुमधामनं द्या बिटाळल्या. 5 वाजता शस्त्रबंदी केली, 8:30 वाजता पुन्हा बॉम्ब टाकायला चालू केलं. चित्र बघा, फोटो बघा, ज्या मुलाचं लग्न झालं, आज हळद लागली, उद्या लग्न लागलं आणि तिकडनं कॉल आला, तो एसटीत बसला की मी चाललोय सीमेवर. काय बिगर असेल. आज मी सकाळी घोडगाव इथे गेलो, चोपडा तालुक्यात. त्या ठिकाणचा वीर जवान, त्याची स्टोरी तर इतके भयानक आहे महाराज की तो 3.5 वर्षाचा असताना त्याचे वडील वारले. आई अंगणवाडीची सेविका होती, त्याने लहानचं मोठं केलं. आई विधवा, त्याला नोकरी लागली, मामाने त्याला शिकवलं, नोकरी लागली, तो मिलिटरीमध्ये भरती झाला. 2 वर्षामध्ये मिलिटरीमध्ये गेल्यानंतर 3ऱ्या वर्षी त्याला सीमेवर, मणिपूरच्या सीमेवर हुतात्मा पत्करावं लागलं. आणि ती बाई, त्याची मिसेस सुद्धा विधवा झाली. आज त्याची मुलगी फक्त 6 वर्षाची आहे. तुम्ही आपण जे सुरक्षित बसलेले आहेत ते फक्त वीर जवानांमुळे. युद्ध तुम्हा आम्हाला सगळ्यांना पाहिजे, पाकिस्तानची जिरवली पाहिजे, याची जिरवली पाहिजे. फक्त एक घटक असा आहे की त्याला वाटतं की युद्ध नाही झालं पाहिजे, ती म्हणजे जवानाची आई, जवानाची बहीण आणि जवानाची बायको. कारण तिला माहित नाही कधी फोन येईल, काय येईल. फोन आला म्हणजे तिची छाती धडधड करते की काय झालंय. म्हणून आज आपण जे सुरक्षित बसलो आहे ते जवानांच्या भरोशावर सुरक्षित बसलो आहे. आणि आज या जवानांनी हे सिद्ध करून दिलं. गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा.